नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अपेक्स अकॅडमीच्या आजच्या या नवीन लेक्चरमध्ये. आजच्या या लेक्चरमध्ये आपण मुंबई पोलीस भरतीचा जो पेपर झालाय 12 जानेवारीला, त्यातील अंकगणिताचे जे 19 प्रश्न आलेले आहेत त्यांचा अभ्यास करणार आहे. तुम्ही थोडासा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, थोडा बेसिक अभ्यास, मूलभूत अभ्यास आपला जर असेल तर हे 19 प्रश्न सहज सोडवून आपण पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतो. चला तर मग बघूया आजचे हे प्रश्न. तर हा आहे आजचा पहिला प्रश्न, ज्यात 8x - 4 बरोबर 3x + 6 हे दिलेलं आहे आणि x + 1 चा घन विचारलेला आहे. आता हे दिलेलं आहे, याच्यात दोन समान बाजू आहेत, म्हणजे हे समीकरण आहे आणि समीकरण सोडवायला काय करावं लागते, आपल्याला चलाची किंमत शोधायची आहे, ज्यासाठी चलाला मोकळं करत जायचं. मग आता इथं 8x - 4 बरोबर 3x + 6 आहे. मी चलाला मोकळं करणार म्हणजे चलाला पहिला एका बाजूला एकत्र घेणार आणि स्थिरांकांना एका बाजूला घेणार. मग त्यासाठी हा -4 इकडे अधिक होईल, त्याच वेळी हा अधिक 3x आहे तो इकडे वजा येईल, म्हणजे 8x - 3x बरोबर 6 + 4. आणि मग इथं 8x - 3x केलं तर किती येते, 5x. 6 + 4 10. आणि मग x ला मोकळं करायला हा 5 गुणिले आहे तो त्याला काय होते, भागिले, म्हणजे x बरोबर 10/5 म्हणजे किती आली, 2. आणि आता ही x ची किंमत इथे विचारलेल्या गोष्टीत फक्त ठेवायची आहे. मग x + 1 चा घन म्हणजे 2 + 1 चा घन, मग 2 + 1 3 आहे. आणि मग 3 चा घन किती येतोय, 27. 27 हे आपलं उत्तर आहे. आणि मग यानुसार त्यातील आपला ऑप्शन येतोय तो सी ऑप्शन येतोय. तर आपला दुसरा प्रश्न आहे, 21,025 चे वर्गमूळ किती. आता या संख्येचं वर्गमूळ तोंडी कसं सोडवायचं, तर इथं शेवटी जर संख्येच्या 25 असेल तर अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतोय. इथं 25 ला वेगळं करून इकडे 210 ला वेगळं करा. मग ह्यात 25 चं वर्गमूळ 5 येते आणि 210 जी संख्या आहे तिच्या जवळचा पण तिच्यापेक्षा लहान असणारा पूर्ण वर्ग कोणता, तर आपल्याला 196 हा पूर्ण वर्ग मिळतोय, जो कुणाचा वर्ग आहे, 14चा. आणि मग मी तो 14 इथं ठेवला तर 145 हे त्या संख्येचं वर्गमूळ येते आणि या पद्धतीनं आपला ऑप्शन बी येतो. तर तिसरा प्रश्न आहे, राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे. जर रोहित 1.2 मीटर उंच असेल तर राजूची उंची किती. आता या दोघांच्या उंचीचं प्रमाण आपल्याला दिलंय 4:3. आता ह्यात उंची कोणाची दिली मला, रोहितची, विचारले राजूची. आता साध्या सोप्या पद्धतीने बघा की ह्यात रोहितचे किती भाग झाले, 3 भाग आपल्याकडे आहेत. मग 3 भाग 1.2 मीटर मध्ये केले म्हणजे ह्या 1.2 ला मी 3 न भागलं तर इथं 12 ला 4 चा भाग जातोय, मग 1 दशांश स्थळ आहे, म्हणजे 1 दशांश स्थळ सोडून 0.4 एवढ्याचा भाग तिथं जातोय. मग एका भागाची किंमत 0.4 आहे. मग आपल्याला राजूची उंची शोधायची आहे, जो 4 भागाचा आहे. मग इथं 4 गुणिले 0.4 करा, म्हणजे इथं 4 चोक 16 आणि मग इथं 1 दशांश स्थळ आहे ते आहे तसं घ्या, म्हणजे 1.6 मीटर ही राजूची उंची येते. आणि मग या पद्धतीनं आपला ऑप्शन नंबर येतोय पहिला ए. आता चौथा प्रश्न आहे, ₹70 ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा मिळवला तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती होती. तर आता आपल्याला दिले 70 रुपयाचं खेळणं आहे, म्हणजे 70 रुपये ही ते खेळण्याची काय झाली, खरेदी किंमत झाली. आणि आता 15% नफा मिळाला. मग बेसिक गोष्ट काय आहे की शेकडा नफा कुणावरचा असतोय, तर शेकडा नफा हा खरेदी किमतीवरचा असतो. आणि मग खरेदी किमतीवरचाच असेल तर ह्या टक्केवारीला डायरेक्ट लागू करून या नफ्याला तुम्ही वास्तवात आणू शकताय. म्हणजे तिथला नफा किती येणार, 70 चे 15%. 15% म्हणजे 15/100. ज्यात चे म्हणजे गुणाकार आहे, त्यामुळे इथं अंशातल्या 70 मध्ये छेदातल्या 100चा एक शून्य निघून झाला. आणि मग मी अंशांचा गुणाकार केला, 15 गुणिले 7 105, ज्याला मी 10 ने भागलं तर एक घर सोडून दशांश चिन्ह, म्हणजे 10.5 म्हणजे 10.50 रुपये हा नफा झाला. मग आता नफा आहे म्हणजे विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कशी असणार, जास्त. म्हणजेच विक्री किंमत शोधायला त्या 70 मध्ये या 10.50 रुपयांना मिळवा. आणि मग 70 आणि 10.50 म्हणजे 80.50 रुपये ही त्याची विक्री किंमत येते. आणि मग यानुसार आपला ऑप्शन क्रमांक सी येतो. आता पाचवा प्रश्न काय बघा, जर 17 गुणिले 29 हा गुणाकार करून दिले 493, तर या गुणाकाराचं उत्तर विचारले. आता निरीक्षण केलं तर यातले शून्य आणि यातली दशांश स्थळ काढली तर हाच गुणाकार आहे का नाही. मग उलट आपल्याला इथं गुणाकार आयता करून दिलाय, आपला वेळ तो वाचवलाय. फक्त त्या शून्यांचा आणि दशांश स्थळांचा तेवढा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. आणि मग तो करण्याची सगळ्यात साधी सोपी पद्धत काय, तर यातले शून्य आणि दशांश स्थळ मोजा. आता या संख्येत शून्य किती आहेत, 1. आणि ह्याच संख्येत दशांश स्थळ किती आले, 3. मग आता आपल्याकडे एक शून्य आहे
आणि 3 दशांश स्थळ आहेत. कोण जास्त आहे बघा? दशांश स्थळ जास्त आहेत. 1 पेक्षा 3 जास्त आहे. कितीनं जास्त आहेत? 2 न जास्त आहेत. याचा अर्थ माझ्याकडे 2 दशांश स्थळ शिल्लक राहणार आहेत, हे लक्षात ठेवायचंय. म्हणजेच मी या उत्तरात 2 दशांश स्थळ देणार, म्हणजे 2 घर सोडून दशांश चिन्ह देणार, म्हणजे 4.93 हे माझं उत्तर आलं. आणि मग आता ह्यानुसार माझा ऑप्शन कुठला येतोय? चौथा. आता इथं ऑप्शन का मांडलेत? तर तुम्ही निरीक्षण व्यवस्थित केलं तर तुम्हाला लक्षात येईल की संख्या त्याच आहेत, पण दशांश स्थळ कमी जास्त. म्हणजे ह्या प्रश्नांमध्ये दशांश स्थळांचा घोळ अजिबात चालत नाही. मी थोडक्यात चुकलं हे मला म्हणायला कुठंही वाव राहत नाही. 1 दशांश स्थळ जरी कमी जास्त झालं तरी आपला ऑप्शन बदलतोय. त्यामुळे हे काळजीपूर्वक सोडवा. आता पुढचा प्रश्न आहे, 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात? आता आपल्याला 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर हे माहिती असेल. माहिती नसेल तर लक्षात घ्या, किलो ह्या शब्दाचा अर्थ असतो किंवा ह्या शब्दाची किंमत असते 1000. त्यामुळे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आहे. मग मला 1 मीटर म्हणजे किती किलोमीटर हे विचारलंय ना. मग हा 1000 जो इकडं आहे तो इकडं फक्त भागिले करायचा आहे. म्हणजे मी 1 ला 1000 न भागलं की हे किलोमीटर किती हे सांगणार आहे. आणि मग 1 ला 1000 न भागणे म्हणजे 3 शून्य, 3 घर सोडून दशांश चिन्ह देणे, 0.001 3 दशांश स्थळ आली का. आणि मग एवढे किलोमीटर म्हणजे 1 मीटर असतात. आणि मग आता यानुसार आपला कुठला ऑप्शन शोधा? तर आपला येतोय डी हा ऑप्शन. परत एकदा ऑप्शन दाखवायचं, कारण बघा दशांश स्थळ कमी जास्त फक्त केलेत, थोडक्यात घोळ झाले तरी ऑप्शन बदलणार आहे, ही काळजी घ्या. 7वा प्रश्न आहे, जर ए आणि बी चे वयाचे प्रमाण 3:5 आहे, 10 वर्षानंतर त्यांचे वयाचे प्रमाण 31:45 असेल तर त्यांचे सध्याचे वय किती? आता हा प्रश्न एवढा सोपा आहे की तुम्ही ऑप्शन वरून सुद्धा लगेच सोडवू शकताय. आता मला सध्याचं वयाचं गुणोत्तर आहे 3:5. पहिल्यांदा काय बघायचं, सगळ्या ऑप्शन मध्ये 3:5 गुणोत्तर आहे का? नसेल तो पहिलाच काढून टाकायचा. पण इथं आणायचे चारही मध्ये गुणोत्तर 3:5 आहे. म्हणजे इथं 7 न भागलं 7 त्रिक 21 7 5 35 3:5. इथं 8 न भागलं 8 त्रिक 24 8 45 3:5. इथं 6 न भागलं 6 त्रिक 18 6 पंचे 30 3:5. आणि इथं 9 न भागलं तर 9 त्रिक 27 9 5 45 3:5. त्यामुळे यातला कुठलाही ऑप्शन आता निघून गेलेला नाहीये. पण आता पुढची अट काय की 10 वर्षानंतरचं गुणोत्तर दिलं 31:45. मग आता 10 वर्षानंतर वय किती होते? तर प्रत्येकाचं वय 10 वाढत आहे. मग आपल्याला ह्यांची वय 10 वाढवून हे गुणोत्तर कुठे येते एवढंच बघायचं आहे. मग मी पहिल्या ऑप्शनला आलो, 21 आणि 10 31 आणि 35 आणि 10 45 31:45 मिळालं का नाही? म्हणजे आपला ऑप्शन पहिला आहे, पुढचे बघायची पण गरज नाही. आपला 8वा प्रश्न आहे, 2 तास 30 मिनिटे 15 सेकंद मध्ये एकूण किती सेकंद असेल? मग आता आपल्याला यांचं सेकंदात रूपांतर करायचं आहे. मग जे सेकंद आहेत ते तसेच राहतील, पण जे तास आणि मिनिट आहेत त्यांना सेकंदात आणायचं आहे. मग आता मी पहिला 2 तासांना घेतलं तर आपल्याला माहित आहे की एका तासात 60 मिनिट असतात आणि एका मिनिटात 60 सेकंद असतात. म्हणजे मी तासांना जर सेकंदात रूपांतरित करायचं असेल तर याला 60 गुणिले 60 न गुणावं लागते. आणि मग हा गुणाकार 6 दुनी 12 12 संग 72 आणि इथले 2 शून्य म्हणजे 7200 इतका येणार आहे. आता मी मिनिटांना रूपांतरित केलं तर 1 मिनिट म्हणजे आपले 60 सेकंद असतात. म्हणजेच मिनिटांना सेकंदात न्यायला आपल्याला 60 नेच गुणावं लागते. मग इथं 6 आणि 3 चा गुणाकार 18 आणि हे 2 शून्य म्हणजे किती आले? 1800 सेकंद. आणि आता हे 15 सेकंद आपल्याला आहे तसेच घ्यायचे आहेत. आणि आता या सगळ्यांची फक्त बेरीज करायची. इथं 5 इथं 1 8 अधिक 2 10 हातच्याला 1 7 आणि 1 8 8 आणि 1 9 9015 सेकंद हे त्याचं रूपांतर येणार. आणि यानुसार आता आपला ऑप्शन आहे तो ए आहे. 9वा प्रश्न आहे, जर एका शहराच्या लोकसंख्येची वाढ 20,000 वरून 25,000 झाली तर त्याचे वाढीचे प्रमाण किती? आता 20,000 वरून 25,000 झाली म्हणजे पहिला 20,000 होती नंतर 25,000. म्हणजे मला ह्या 20,000 आणि 25,000 मधला फरक शोधायचा आहे. आणि मग फरक आहे 5,000चा, म्हणजे वाढ 5,000ची झाली. आता जी वाढ आहे ती शेकडा वाढ शोधायला कुणावरती शोधायची असते? तर मूळ किमतीवरती. मग ह्यातली मूळ किंमत कुठली आहे 5,000 साठी? तर 20,000. म्हणजे ह्या 5,000चं शेकडा प्रमाण या 20,000 वरती शोधा. म्हणजे 5,000 छेद 20,000 गुणिले 100 करायचं आपल्याला. आता इथं अंशातले 3 शून्य छेदातल्या 3 शून्याला घालवतील आणि ह्या 20 न 100ला 5चा भाग जातोय. आणि मग 5 गुणिले 5 किती आलं? 25%. म्हणजे ही शेकडा वाढ किती आहे? 25% वाढ आहे. आणि मग यानुसार आपला ऑप्शन सी येतोय. 10वा प्रश्न आहे, 28%
गुणोत्तराचे स्वरूपात रूपांतरित करा. आता शेकडेवारी आणि गुणोत्तर ह्या तुलनांसाठी वापरणाऱ्या जाणाऱ्या बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे आपण जे बेसिक घेतोय सगळं त्यात ह्या अतिशय महत्वाच्या संकल्पना आहेत. तुम्ही कोर्स जर आमचा केला तर ही निश्चितपणाने तुम्ही समजून घेऊ शकताय. मग आता आपल्याला या टक्केवारीला गुणोत्तरात रूपांतरित करायचं आहे. मग हे टक्के चिन्ह म्हणजे काय असते, तर या चिन्हाची किंमत असते छेद 100. म्हणजेच मी या 28%चं रूपांतर 28/100 केलं तर ह्या अपूर्णांकाला मी संक्षिप्त रूप दिलं तर ते गुणोत्तरात किंवा अपूर्णांकात रूपांतरित होते. मग इथं अंशात आणि छेदात 4 भाग जातोय. मी 4 भाग घालवला तर 28ला 7चा जातोय, 4 7 28 आणि 100ला जातोय तो 25/100 म्हणजे 4 भाग घालवला तर 25चा जातोय. म्हणजेच ते गुणोत्तर किती येते 7×25 आणि मग त्यानुसार आपला ऑप्शन ए येतो. 11वा प्रश्न आहे 1/12 अधिक 1/15 अधिक 1/20 म्हणजे ही अपूर्णांकांची बेरीज करायची आहे. तर आपल्या अपूर्णांकाच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की अपूर्णांकांची बेरीज कधी होते, छेद समान असल्यावर. पण छेद समान नसेल तर त्याला समान करून घ्यायला लसावी शोधला पाहिजे. आणि मग लसावी शोधायला सगळ्यात साधी सोपी पद्धत काय की जे छेद आहेत त्यांच्या पाड्यातली पहिली सामायिक संख्या बघायची. आता तुम्हाला 12चा 15चा आणि 20चा पाडा येतोय, त्या पाड्यात पहिली संख्या कुठली दिसते तुम्हाला, तर 60 ही तिघांच्या पण पाड्यात येणारी पहिली सामायिक संख्या आहे. म्हणजेच मी प्रत्येकाचा छेद 60 करून घेणार कारण हा त्यांचा लसावी. आणि मग आता छेद ज्या प्रमाणात बदललाय अंश त्या प्रमाणात बदला. 12ला 5 न गुणलं की 60 येते, म्हणजे इथं अंशात पण 5 न गुणा, 5 1 5. 15ला 4 न गुणलं की 60 येते, इथं 4 न गुणा, 4 1 4. 20ला 3 न गुणलं की 60 येते, इथं पण 3 न गुणा, 3 1 3. मग आता ही बेरीज केली 5 अधिक 4 9, 9 अधिक 3 12/60. पण आपल्याला उत्तर मांडताना कधी पण संक्षिप्त रूपात मांडायचं असते. आणि मग इथं अंशात आणि छेदात बघितलं तर 12 भाग जातोय. इथं 12 1 12, 12 5 60. म्हणजेच आपलं उत्तर येणार 1/5. आणि मग यानुसार आपला ऑप्शन बी येतो. 12वा प्रश्न आहे 12चा घन अधिक -8चा घन अधिक -4चा घन. आता ह्यात आपल्याला घन करून बेरीज वजाबाकी करायची आहे. आता घन करायला तशी कुठलीही शॉर्ट मेथड नाही. त्यामुळे माझं मत आहे की तुम्ही निदान 1 ते 15चे घन तरी लक्षात ठेवलेच पाहिजेत. आता मग ह्यानुसार मी 12चा घन केला तर तो 1728 असतो. आता अधिक, आता ऋण संख्यांचे घन आहेत. मग आता ऋण संख्यांसाठी घातांकांच्या नियमात आपण एक नियम बघितलाय की कुठल्याही ऋण संख्येचा घातांक जर सम असेल तर उत्तर धन येते आणि विषम असेल तर ऋण येते. मग आता घन आहे म्हणजे विषम घातांक आहेत आपल्याकडे, म्हणजे यांची उत्तर ऋण येणार. म्हणजे इथं -8चा घन -512 आणि -4चा घन -64. आता जिथं धन ऋण चिन्ह आहे तिथं धन ऋणचं ऋणच होणार आहे. म्हणजे इथं -512 येणार, -64 येणार. आता इथं बेरीज वजाबाकी करताना समान चिन्हवाल्या संख्यांना जर मी पहिला बघितलं तर यांची बेरीज करता येते. म्हणजे समान चिन्हात बेरीज होते त्यामुळे ह्या दोघांची बेरीज येणार. म्हणजे हे 1728 तसंच ठेवतो आणि ही बेरीज करतो. 2 अधिक 4 इथं 6, 1 अधिक 6 हे 7 आणि हा 5. मग हे चिन्ह ऋण आहे ते तसंच राहणार. आणि आता भिन्न चिन्ह आहेत तिथं काय करायचे असते, वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. आणि मग आता ही वजाबाकी केली 8 - 6 2 येते, इथं 12तून 7 गेले, इथं 5, इथं आपण हातचा घेतला इथं 6 राहिले, 6तून 5 गेला, इथं 1 आणि हा 1 आहे त्याचा. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 1152 आणि यानुसार आपला ऑप्शन बी येतोय. 13वा प्रश्न आहे 95 गुणिले 105 गुणाकार करायचा आहे फक्त. आता हा डायरेक्ट पण तुम्ही गुणाकार करू शकता पण थोडक्यात कसा करावा, तर यासाठी एकक स्थानी जर 5 असेल तर साधी सोपी पद्धत आहे की त्यातल्या एका संख्येला 2 न भागायचं आणि दुसऱ्या संख्येला 2 न गुणायचं, म्हणजे तो गुणाकार आणखी सोपा होऊन जातोय. आता ते कुणाला भागायचं आणि कुणाला गुणायचं हे तुमच्या सोयीनुसार तुम्ही बघितलं पाहिजे. आता मी इथं 95ला 2 न भागलं आणि 105ला 2 न गुणलं, इथं भागिले 2 आणि इथं गुणिले 2 केलं तर 95ची निमपट म्हणजे किती 47.5 आणि 105ची दुप्पट म्हणजे 210. यात काय होतंय इथं 0 आल्यामुळे इथला गुणाकार सोपा होते. म्हणजे आपल्याला फक्त 21 न गुणावं लागते. आणि मग 21 न गुणायला गेलं तर 21 5 5 तर 5 आले, हातचे आले 10, 21 7 47 आणि 10 157. त्यातले इथं 7 आले, हातचे आले 15, इथं 21 चौक 84 आणि 15 99, 9975 आलं. आता इथे 1 दशांश आणि 1 शून्य समान आहे संख्या, त्यामुळे उत्तरात कोणच राहत नाही, दशांश पण येत नाही आणि शून्य पण येत नाही. म्हणजे आपलं उत्तर येते 9975. आता ज्यांना 21चा पाडा सोपा जाते त्यांच्यासाठी हे सोयीस्कर आहे. आता हेच मी याच्याऐवजी 95ला 2 न गुणलं आणि 105ला 2 न भागलं तर 95ची दुप्पट किती असते 190 आणि 105ची निमपट किती येते बघा, ही येते 52.5.
आता यात मला गुणन कशाने गुणायला पाहिजे, ते 19 गुणायला पाहिजे. मग आता ज्यांच्यासाठी 19चा पाडा सोयीस्कर आहे त्यांनी ही पद्धत वापरा. म्हणजे मी ते 19 गुणलं, 19 पाचा 95, हातचे आले 9, 19 दोन्ही 38, 38 आणि 9 47, 47 मध्ये मी 7 ठेवले, हातचे आले 4, परत 19 पाचा 95, 95 आणि 4 इथे किती होतात 99, 9975. आता परत येतात इथं 1 शून्य आणि इथं 1 दशांश आहे, दोघं समान आहे. म्हणजे उत्तरात दशांश स्थळ पण येत नाही आणि शून्य पण येत नाही. म्हणजे दोन्हीकडून जरी सोडवून बघितलं तरी उत्तर 9975च येतंय. आणि यानुसार आपला ऑप्शन येतोय डी. आपला 14वा प्रश्न आहे, अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो, अनुपम हेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. जर दोघांनी एकत्र केले तर ते एकच काम किती दिवसात पूर्ण करू शकतील. आता यात आपल्याला अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करतो आणि अनुपम 12 दिवसात पूर्ण करतो, हे आपल्याला काय दिलंय, त्यांचे वेग दिले. मग आता या दोघांचा एकत्र वेग विचारलाय आणि मग तो शोधायला एक शॉर्ट मेथड आहे, साधी सोपी, ज्यात XY छेद X अधिक Y, म्हणजे इथं त्या दोघांच्या दिवसांचा गुणाकार आणि इथे बेरीज करायची. म्हणजे इथं किती होणार, 24 गुणिले 12 भागिले 24 अधिक 12. आता इथं अंशातला गुणाकार करू नका, तो तसाच ठेवा. छेदातली बेरीज पहिला करून घ्या, जी किती येते 36. आणि मग आता याला संक्षिप्त रूप द्या. 12 ला भाग जाते 12 एके 12, 12 त्रिक 36 आणि 3 ने इथं भाग घालवला तर 8 चा जाते, 3 8 24. म्हणजेच आपलं उत्तर 8 दिवस, म्हणजे त्या दोघांना एकत्रित ते काम पूर्ण करायला 8 दिवस लागतील. आणि याप्रमाणे आपला ऑप्शन येतोय सी. 15वा प्रश्न आहे, 2.5 चे 20% किती. आता कुठल्याही संख्येची टक्केवारी काढणं म्हणजे टक्केवारी लागू करणं. मग टक्केवारी लागू होताना चेन होते. चे म्हणजे काय आहे, गुणाकार. म्हणजे मला इथं चे म्हणजे गुणाकार करायचा आहे, टक्के म्हणजे छेद 100 आहे. आणि मग मी ह्यात आता भाग घालवला तर इथंच 20 न 5 चा भाग जातोय आणि 5 ने इथं भाग घालवला तर 25 ला 5 चा भाग जातोय. पण 1 दशांश स्थळ आहे, म्हणजे 1 जर सोडून दशांश चिन्ह दिलं तर आपलं उत्तर किती येते 0.5. आणि मग आपला ऑप्शन येतोय ए. 16वा प्रश्न आहे, आकाशला एका शर्टावर 20% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयास पडतो, तर त्या शर्टची मूळ किंमत किती. आता ह्यात त्याने काय सांगितलं, 20% सूट मिळाल्यानंतर, म्हणजे त्याने 20% सूट घेतले, मग त्या मिळाल्यानंतरची किंमत आहे 800 रुपये. मग आता सूट साठी मूळ किंमत म्हणजे कुठली असते, तर त्या शर्टची छापील किंमत. आता शेकडा सूट मध्ये मी 100 रुपये त्या छापील किमतीला मानलं, ही छापील किंमत घेतो, तर त्यावर 20 ची सूट मिळाल्यानंतर तो शर्ट 80 रुपयाला मिळणार, म्हणजे ही त्याची विक्री किंमत आली. मग आता आपल्याला मिळाला शर्ट कितीला, 800 रुपयाला. म्हणजे मी या 800 रुपयांची तुलना या 80 शी केली तर मला मूळ किंमत म्हणजे ही 100 ची किंमत किती आहे वास्तवात ही शोधायची आहे. त्याला म्हणतात त्रैराशिक पद्धत. आणि मग या पद्धतीनुसार 100 गुणिले 800 भागिले 80, मग इथं 80 ने इथं 10 चा भाग जातोय, 10 गुणिले 100 1000 रुपये ही त्या शर्टची छापील किंमत आहे. म्हणजेच या व्यवहारातली ती मूळ किंमत आहे. आणि मग यानुसार आपला ऑप्शन येतोय बी. आता पुढच्या प्रश्नात आपल्याला 245 चा वर्ग विचारलाय. आता वर्ग शोधण्याच्या शॉर्ट मेथड्स आपण मागच्या एका व्हिडिओ मध्ये बघितल्या आहेत. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर वरील आय बटनला क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. ज्यात एक शॉर्ट मेथड आहे की एकक स्थानी 5 असताना वर्ग कसा शोधायचा. तर एकक स्थानी 5 असल्यावर आपल्याला ह्या 5 ला आणि ह्या उरलेल्या संख्येला विभाजित करायचं. ज्यात 5 चा वर्ग आपल्याला करायचा आहे जो 25, इथं 5 चा वर्ग आपण केला, आणि इथं जी उरलेली संख्या आहे 24 आणि त्याची पुढची क्रमवार संख्या 25, या दोघांचा गुणाकार करायचा. मग 24 आणि 25 चा गुणाकार केला तर तो 600 येतोय. म्हणजे 245 चा वर्ग किती आला, 60,025. म्हणजेच आपला ऑप्शन येतोय डी. आता आपल्याला 18व्या प्रश्नात ही आकडेमोड दिली आहे. आता आकडेमोड अतिशय सोपी आहे, पण ह्यात एक गोष्ट सांगते ती काळजीपूर्वक ऐका, की एकापेक्षा जास्त क्रिया जर आपल्याला आकडेमोडीत येत असतील तर त्यांचा व्यवस्थित क्रम लावल्याशिवाय त्यांना सोडवायला घ्यायचं नाही. कारण क्रम जरा जरी चुकला तरी आपलं उत्तर बदलते आणि ऑप्शन बदलते. मग आता आपल्याकडे एक वजाबाकी आहे, एक भागाकार आहे आणि एक बेरीज आहे. मग क्रमानुसार आपल्याला यात सगळ्यात पहिला भागाकारच सोडवावा लागते, नंतर बेरीज वजाबाकी सोडवावी लागते. म्हणजेच मी पहिला हा 25 भागिले 5 हा भागाकार सोडवणार. म्हणजे तिथं 55 वजा 25 ला 5 ने भागल्यावर इथं 5 अधिक 30. आता बेरीज वजाबाकीत क्रम महत्वाचा नसते, तिथं चिन्हांचा विचार महत्वाचा असते. मग पहिला कुठलीही क्रिया त्यात केली तरी चालते. मग मी इथून गेली 55 वजा 5 केलं तर हे किती येणार 50, अधिक 30 केलं तर हे किती येते 80. आणि मग यानुसार आपला ऑप्शन कुठला येतोय बघा, डी. आता यात क्रम महत्वाचा आहे असं मी का सांगितलं, कारण क्रम चुकला
तर उत्तर बदलते हे लक्षात घ्या. मी आता डावीकडून हेच सोडवत गेलो, तोंडी बघा. 55 - 25 केलं तर हे 30 येते. 30ला 5 न भागलं तर किती येते? 6 येते. आणि मग 6 अधिक 30 केलं तर 36 येते. आहे का नाही बघा? ऑप्शन उपलब्ध आहे ना. मग हेच आपल्याला फसवणारे ऑप्शन सगळे असतात, त्यामुळे हे काळजीपूर्वक सोडवणं अतिशय गरजेचं आहे. आपला शेवटचा आणि 19वा प्रश्न आहे. एक मोटारसायकल 5 तासात 120 किलोमीटर जाते, तर त्याच वेगाने ती मोटारसायकल 9 तासात किती अंतर कापेल? आता यात पहिल्या दिलेल्या अटीत मला एक वेळ दिलाय 5 तास, त्यातलं अंतर दिलंय 120 किलोमीटर. आता आपल्याला वेग तोच ठेवायचा म्हणून सांगितलं, म्हणजे वेग स्थिर आहे, तर त्या वेगानं 9 तासात किती अंतर कापेल? तर मगाशी मी सांगितलेली त्रैराशिक पद्धत बघा, की जे विचारले तिथं मी मगाशी प्रश्नचिन्ह ठेवलेला. आणि मग ह्या त्रैराशिक पद्धतीत 9 तासातलं अंतर डायरेक्ट शोधता येते. इथे 120 गुणिले 9 भागिले 5 करा. आणि मग इथं 5 न भागलं तर कितीचा भाग जाते? 24चा. आणि 24ला मी 9 न गुणलं तर 24 9 216 असते, म्हणजे 216 किलोमीटर एवढं अंतर ती मोटरसायकल 9 तासात पार करेल. आणि मग आपला ऑप्शन येते बी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नुकत्याच पार पडलेल्या जानेवारी 2025च्या मुंबई पोलीसच्या पेपर मधील जी गणित आली होती, 19 गणित होती, त्या 19 गणितांना सोडवण्याचा अभ्यास केलाय. मग आपण हे जे आज 19 प्रश्न बघितले, ते बघितले असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल की किती सोपे प्रश्न होते, ज्यात आपण पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतो. आता ह्यात बरेच वेळेला पॅटर्न बदलतात, वेगवेगळ्या गोष्टी येतात, पण गणिताचं बेसिक ज्याचं क्लिअर आहे त्याला बदलणाऱ्या पॅटर्नचा कधीही परिणाम होत नाही. त्यामुळे हे लक्षात घ्या की गणिताचं बेसिक हे अतिशय महत्वाचं आहे. आणि ते जर असेल तर गणित हा आपल्यासाठी सगळ्याच परीक्षांमध्ये स्कोरिंग विषय ठरतो. आणि म्हणूनच असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.